छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी वसतिगृहातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांची जीवनावश्यक मागण्या घेऊन आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. शासकीय वसतिगृहाची रक्कममध्ये वाढ करण्यात यावी, पूर्वीप्रमाणे भोजन व्यवस्था सुरू करण्यात यावी अशी मुख्य मागणी त्यांनी प्रशासनाला केली आहे. आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत त्यांना मिळणारी डीबीटीची रक्कम ही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या भोजनाची व्यवस्था यामध्ये गैरसोय होते. 2 वेळा प्रशासनाला निवेदनद्वारे ही माहिती दिली असता आजपर्यंत ती पूर्ण झाली नाही. त्याचबरोबर पंडित दीनदयाल योजनेचा डीबीटी रक्कममध्ये वाढ करण्यात यावी, शासकीय वसतिगृहाची विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढवण्यात यावी, पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती डीबीटी रक्कम गेल्या 2-3 वर्षांपासून प्रलंबित आहे, ती त्वरित वितरित करण्यात यावी. अशा विविध मागण्या घेऊन आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलनाला सुरुवात केली. शासनाने त्वरित आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर हा मोर्चा थेट मंत्रालय मुंबई येथे आम्ही घेऊन जाऊ, असा इशाराही यावेळी देण्यात आला. जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट.